नमस्ते. माझ्या अरविंद गणेश दामले यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. हा आहे ह्या यूट्यूब चॅनेलवरच्या माझ्या रचनांचा 786वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. आम्हाला एक निबंध लिहायला दिला होता शाळेत. माझ्या आयुष्यात आलेले रोमहर्षक क्षण. आता काय लिहावं याचा मला विचार पडला, कारण कंटाळ्याखेरीज आयुष्यात कधी काही घडलेलंच नाही. माझं कुणी कधी अपहरण केलं नाही. कुत्रा, मांजर किंवा बैल देखील कधी अंगावर चाल करून आला नाही. माझ्या आजूबाजूला कधी गोळीबार झाला नाही किंवा कधी बॉम्बस्फोट झाला नाही. आमच्या घरी कधी चोरी पण झाली नाही. हां, एकदा मी बाबांना न सांगता त्यांची स्कूटर बाहेर घेऊन जायचा प्रयत्नात होतो. हे जरा थरारक होतं, पण ती न्यायच्या आधीच, सुरू करायच्या आधीच मी घसरून खाली पडलो. थोडंसं खरचटलं, पण स्कूटरला काहीच झालं नाही. ती रस्त्यावर पण आडवी पडली नाही. बाबांनी बघितलं आणि म्हणाले, बरं झालं, देवाची कृपा म्हणूनच तुला काही झालं नाही. आम्हाला एक निबंध लिहायला दिला होता शाळेत. माझ्या आयुष्यात आलेले रोमहर्षक क्षण. आता काय लिहावं याचा मला विचार पडला, कारण कंटाळ्याखेरीज आयुष्यात काही कधी घडलेलंच नाही. माझं कुणी कधी अपहरण केलेलं नाही. कुत्रा, मांजर किंवा बैल देखील कधी अंगावर चाल करून आला नाही. माझ्या आजूबाजूला कधी गोळीबार झाला नाही किंवा कधी बॉम्बस्फोट झाला नाही. हां, आमच्या घरी कधी चोरी पण झाली नाही. एकदा मी बाबांना न सांगता त्यांची स्कूटर बाहेर घेऊन जायच्या प्रयत्नात होतो. हे थोडं थरारक होतं, पण ती नेताना ती सुरू करायच्या आधीच मी घसरून पडलो. थोडंसं खरचटलं, पण स्कूटरला काहीच झालं नाही. ती रस्त्यावर पण आडवी पडली नाही. बाबांनी मला पडलेलं बघितलं आणि म्हणाले, बरं झालं, देवाची कृपा म्हणूनच तुला काही झालं नाही. दुसरी जी रचना आहे ती एका भक्ताच्या तोंडी आहे. तुझ्या स्वरांच्या स्पंदनांच्या मध्ये तू आहे, न कळणाऱ्या स्पंदनांच्या मध्येही तूच आहे. तुझ्याच साऱ्या वस्तूंमध्ये तूच तू आहे, न दिसणाऱ्या न कळणाऱ्या मध्येही तूच आहे. तुझ्या स्वरांच्या स्पंदनांच्या मध्ये तू आहे, न कळणाऱ्या स्पंदनांच्या मध्येही तूच आहे. तुझ्याच साऱ्या वस्तूंमध्ये तूच तू आहे, न दिसणाऱ्या न कळणाऱ्या मध्येही तूच आहे. विशाल आकाश, ग्रह, तारे, सूर्य साऱ्यात तूच आहे. त्यांच्या पलीकडे जे काही त्यातही तूच आहे. माझ्या हृदयाच्या आत अन बाहेर तूच आहे. याची जाणीव मला नाही, याची जाणीव आहे. विशाल आकाश, ग्रह, तारे, सूर्य साऱ्यात तूच आहे. यांच्या पलीकडे जे काही त्यातही तूच आहे. माझ्या हृदयाच्या आत अन बाहेर तूच आहे. याची जाणीव मला नाही, याची जाणीव आहे. तुझ्या जवळची बासरी मला ऐकायची आहे. तुझ्या सवे नाचायचे अन गाणे गायचे आहे. तुझ्या जवळची बासरी मला ऐकायची आहे. तुझ्या सवे नाचायचे अन गाणे गायचे आहे.
शक्य तर हातातली ती बासरी व्हायचे आहे. अंगातून वाहणारा वारा थेट अनुभवायचा आहे. तुझ्या जवळची बासरी मला ऐकायची आहे. तुझ्या सवय नाचायचे अन गाणे गायचे आहे. शक्य तर हातातली ती बासरी व्हायचे आहे. अंगातून वाहणारा वारा थेट अनुभवायचा आहे. तूच बनवू शकतो तुझ्या हातातली वीणा मला, आणि दैवी स्वरांनी झंकारू शकतो तू मला. त्या स्वरांच्या समुद्रात मनसोक्त डुंबू दे मला, आणि तुझ्या संगीताने धन्य होऊ दे मला. तूच बनवू शकतो तुझ्या हातातली वीणा मला, आणि दैवी स्वरांनी झंकारू शकतो तू मला. त्या स्वरांच्या समुद्रात मनसोक्त डुंबू दे मला, आणि तुझ्या संगीताने धन्य होऊ दे मला.